नवीन रिक्षा, नवीन परवाने मिळालेल्या रिक्षा, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा या जर रस्त्यावरती आल्या, गिरायकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या। राज ठाकरेंनी पुन्हा एकदा खळखट्याचा इशारा दिला। तोडाफोडा नाही, आता तर थेट जाळा असा आदेशच मनसे अध्यक्षांनी दिला। यावेळी पुन्हा एकदा राज ठाकरेंनी टार्गेट केलं ते परप्रांतीय रिक्षा चालकांना। मनसेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सभेत त्यांनी हा दसका दम भरलाय। त्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शासनाकडे तक्रार त्यांनी केली पाहिजे, पण हा आवाहन करणे की रिक्षामधून लोकांना काढून आणि असे लोकांची रिक्षा जाळून टाकायचा हा नियम बाह्य आहे। कायदा हातात घेण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। शासनाने कडक कारवाई केली पाहिजे आणि दखल घेतली पाहिजे। खरं तर कायदा हातात घ्यायचा कुणालाही अधिकार नाही। जी काही लढाईची असेल मनसेला, तर त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून लढावी असं या ठिकाणी या निमित्तानं मला वाटतं। या भाषणामुळे राज ठाकरे अडचणीत आले। चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। एखादं चिथावणीखोर भाषण असेल आणि जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण करण्याचा जर कोणता हेतू असेल तर त्या संदर्भामध्ये पोलीस ते जे वक्तव्य केलंय त्या संदर्भामध्ये तपासणी करतील आणि त्या संदर्भामधले अहवाल देतील। याआधीही राज ठाकरेंनी परप्रांतीयांना विरोध केला तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत तोडफोड आणि नासधूस केली। त्याचा राजकीय फायदा पक्षाला झाला, पण त्यात भरडले गेले ते सामान्य मराठी कार्यकर्ते। कधी काळी मनसेत असलेल्या राम कदमांनी त्या कार्यकर्त्यांचीच आता व्यथा मांडली आहे। अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या तरुणांना अगोदरच त्यांच्या अंगावर हजारो केसेस आहेत आणि त्यांना एकदा जाऊन विचारा, एकदा केस झाली की स्वतःचे आई वडील सोडून कोणीही सोबत उभं राहत नाही। म्हणजे मी देखील त्या पक्षामध्ये 5 वर्ष काढली आहेत। माझा स्वतःचा अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव आहे। परिवहन खात्यातर्फे 70,000 रिक्षा परवाने वाटण्यात येणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं। मात्र प्रत्यक्षात 41,000 रिक्षा परवानेच वाटले जाणार असून त्यासाठी 1,65,000 अर्ज आले अशी माहिती परिवहन खात्यानं दिली आहे। त्यातून लॉटरी पद्धतीनं 41,000 जणांची निवड करण्यात आली आहे। यात 35% मराठी तर 65% अमराठी भाषिकांचा समावेश होता। त्यासाठी घेतलेल्या परीक्षेत 31,886 उमेदवार उत्तीर्ण झाले तर 9,114 उमेदवार नापास झाले असं सरकारकडून सांगण्यात आलंय। आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर खळखट्याचा हा जुना प्रयोग आता नव्या रंगात आणि नव्या ढंगात सादर करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी चालवला आहे। पण यावेळी हा प्रयोग मराठी मतं खेचू शकेल का, जरा शंकाच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।